अभिनंदन करतो, कारण तुम्ही जो गोंदर विमानतळाचा विषय घेतलेला आहे हा आमच्या पत्रकाराशी प्रचंड निगडित आहे। या विमानतळाच्या संदर्भामध्ये प्रत्येक पत्रकार परिषदेला जे आणि प्रचार करणं फार महत्त्वाचा विषय आहे, म्हणून आपण आज फक्त आणि फक्त वचननाम्यावरच या ठिकाणी बोलणार। विजन घेऊन समोर येत आहे, महायुतीच्या माध्यमातून याचं विजन आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी ठेवत आहे। त्याच्या निमित्ताने आज ही प्रेस आपण प्रत्येक पत्रकार बंधूंना वचननाम्याची प्रत त्या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि ठिकाणी आयोजित केलेली आहे। या वचननाम्यामध्ये माझा परिचय, नदीकाठी मी अयोध्याच्या राम मंदिराची प्रतिकृती उभारली होती। त्यावेळेला मी त्या ठिकाणी नागरिकांना एक वचन दिलं होतं, भविष्यात जर या ठिकाणी महायुतीचा आमदार झाला तर आम्ही त्या ठिकाणी तसं राम मंदिर आणि श्रीराम सृष्टी त्या ठिकाणी उभारू। तर त्या ठिकाणी श्रीराम सृष्टीमध्ये देखावे प्रभू श्रीरामचंद्राचे विविध प्रकारचे जे त्यांच्या आठवणी आहेत त्याप्रमाणे त्या राम सृष्टीमध्ये असणार आहे। 42 एकर जागेत ती सृष्टी आपण उभारू, त्याच्यासाठी आपल्याकडे जागाही उपलब्ध आहे। MIDC ला लागून एक 75 एकर जागा ही महापालिकेच्या ताब्यात आहे, तिथं आज गौचरण जागा आहे। तर भविष्यात त्या जागेवरील आरक्षण बदलून आणि त्या ठिकाणी रामसृष्टी आम्ही करू शकतो। दुसरं, जसं आता लळिंगच्या समोर शासनाने स्वामीनारायण मंदिरला मोठी जागा दिलेली आहे, लळिंगच्या बिलकुल समोर, तर त्या धर्तीवर सुद्धा आपण शासनाकडनं जागा घेऊन ही रामसृष्टी त्या ठिकाणी उभारू शकतो। तर अतिशय सुंदर अशी या शहरात आपण एक रामसृष्टी उभारणार आहोत।